चला आजचा ब्लॉग माझा कसा वाटला सांगा कमेंटमध्ये। आज मला मिसळ खायची खूप इच्छा झाली होती म्हणून बाजारात गेले, सगळं मिसळचं सामान घेऊन आले। साखरपत्ती पण नव्हती, दूध पण नव्हतं। त्यानंतर भांडी वगैरे सगळे घासून वगैरे स्वच्छ धुवून घेतले, झाडून घेतले, साफसफाई करून घेतले। गॅस पेटवला, त्यावर पॅन ठेवलं, पॅनवरती शेंगदाणे भाजून घेतला। आणि आज खरंच खूप इच्छा झाली होती माझी। कढीपत्ता घेतला, 2 मिरच्या चिरल्या, टोमॅटो पण चिरले, लसूण कांदा सर्व साहित्य सगळं चिरून घेतलं आणि एका वाटीमध्ये काढून घेतलं। शेंगदाणे भाजून घेतली आहे मी, बघा लसूण कांदा सगळं माझं साहित्य रेडी झालं आहे। शेंगदाणे मिक्सरमध्ये काढून घेतल्यानंतर त्या कढई ठेवला, कढईमध्ये बेसन पीठ टाकून थोडंसं तेल टाकून बेसन पीठ पण भाजलं। बेसन पीठ पण लागतं बरं काय, मिसळ म्हणजे पुण्याची मिसळ म्हणजे अगदी फेमस असती। आणि त्यामध्ये पॅनमध्ये तेल टाकलं, थोडंसं तिक्क्या टाकल्या, जिरं टाकलं, कांदा लसूण आणि कोथिंबीर चिरलेली बारीक सर्व साहित्य टाकून वगैरे फिरून घेतला। आणि आमची भाषा कशी असते माहिती आहे ना, मी लातूरची आहे। जर माझा ब्लॉग आवडला तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि मिसळ तर अशी भारी फेमस आहे ना पुण्यामधलं, त्यामध्ये थोडंसं लाल तिखट पण टाकलं, सम्राटचा हळद टाकलं आणि मीठ पण टाकलं आहे चवीनुसार। तुम्हाला तिखट जर आवडत असेल तर तिखट करू शकता। बाजारातून मी मटकी मोडाची आणली होती, साफ धुवून घेतलं, साफसफाई करून आणि त्यामध्ये फिरून घेतला। तुम्ही बघू शकता कलर कसा आलेला आहे। आज माझा मूड झाला होता मिसळ खायचं, म्हटलं चला बाजारातून जाऊन पाव पण आणली होती, पाव आणलं, धन्याचं पीठ आहे ना, काय म्हणतात धना पावडर, ते पण टाकायचं मिसळमध्ये, अगदी चविष्ट असते। आणि घरकुल मसाला पण आणलं नाही, थोड्या नंतर आणू आपण धना आणि घरकुल मसाला, विसरला आहे, बाहेर दुकान आहे। त्यामध्ये खोबऱ्याचं कूट टाकलं आहे मी, शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे। तुम्ही बघू शकता कसला कलर आला आहे। बारक्या छोट्याल्या पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करून त्यामध्ये ओतलं, बघा कसा आला कलर, ह्याला म्हणतात बघा, तुम्ही बघू शकता कसला कलर आहे, त्याला म्हणतात मिसळ पाव। हे बघा घरकुल टाकलं आहे, धनिया पावडर टाकलं आहे, तुम्ही बघू शकता चमच्याने फिरवलं आहे, तरी कशी आली आहे। बटर लावून 2 पाव मी गरम करून घेते, दोन्ही पावाला खालीवरी परतून घेते एका तव्यावर। ते बघा लसूण फरसाण घेतला आहे आणि बटर टाकलं आहे मी, त्यात 2 पाव घेतला आहे, कांदा चिरून घेतला आहे। तुम्ही बघू शकता किती चविष्ट लागली आहे। बघा तुम्ही सगळं साफसफाई वगैरे करून मी खायला बसते आता, तुम्ही पण या। वाव किती टेस्ट झाला आहे, तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा। कसा वाटला माझा ब्लॉग, फॉलो आणि लाईक जरूर करा।